आज निश्चित या ठिकाणी बऱ्याचशा संख्येने उपस्थित आहेत. प्रेमाचं भांडण. शाहीर हे काना, हे माझ्या सावळ्या, हे माझ्या कृष्णा. अरे राधा तुझी तुला काय सांगते, कानाचं चोथा उभ्या ठेवू नका आहे. म्हणून विषय आहे प्रेमाचा. थोडं गोड विषय आज जे अजरामर प्रेम झालं राधेचं आणि तिच्या कानाचं गोकुळातलं प्रेम. आज पट्टा लागलाय त्या प्रेमाला या कलियुगामध्ये. बरोबर नाही कळलं, पट्टा लागलाय प्रेम बरोबर कर तुझं, आकमण भरलं ग तुझं. अगं गटारी करून तूच म्हणते गटार मला. पाखरू गेला उडून पाखरा आझाद केलं. हा माझा पाखरू नाही भाई आहे. हा माझा रापकिडा आहे. रापकिडा पाखरू नाही, हा रापकिडा. हा कोण आहे? हा माझा पाखरू नाही, हा माझा रापकिडा. कारण हा पाखरू उजेडात दिसायचा नाही, हा रापकिडा कालोखात दिसत. असा माझा रापकिडा. प्रेमानं होते गो, प्रेमानं. प्रेमातच तुम्हाला घेतो गो आज. आणि तुम्हाला थोडासा देतो वाटून का चवल्यात आहे. म्हणून विषय आहे गवत मिळून आपल्या समोर ठेवते. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. की तुझ्या वाचून काना या राधेला कधी गमनाच नाही. काना हे माझ्या सावळ्या, आणि 14 वर्षाला माझ्यापेक्षा लहान होतास. मी लग्न केलं का आण्याशी, पण लग्न करून जेव्हा सासरी मी आण्याच्या घरी गेले ना काना, अरे माझा एक दिवस, माझी एक रात्र अशी गेली नाही की माझ्या स्वप्नात मला समोर मला कधी तू दिसला नाही. एवढं मी या स्वतःच्या हृदयामध्ये, अरे माझ्या अनेकाला कमी पण तुला मात्र स्थान दिलं. म्हणून म्हणायचं की तुझ्या वाचोनी काना या राधेला कधी गमनाच नाही. या संसारात मन माझं कान्हा कधी रमलंच नाही. आणि या प्रीतीचं उठलेलं वादळ, या प्रीतीचं उठलेलं वादळ या मनात कधी शमनाच नाही. आणि तुझ्या माझ्या सारखं प्रेम काना, आणि आज उद्या आणि या कलियुगी कधी कुणाच घडलंच नाही. एवढं प्रेम केलं होतं राधेने त्या कानावरती, आणि कानानं केलं त्या राधेवरती. दोघेही झाले एकमेकांपासून वेगळे. त्याने निबंध रुक्मिणीला, तिने निबंध आले याला. पण आज मित्रांनो, जय स्थळी काष्टी पाशाली नाव फक्त अजरावर राहिलं ते माझ्या राधेचं आणि कानाचं. म्हणून म्हणतोय हो ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्म का ये संगम है. म्हणून बाबा आज जागा आहे पवित्र, तारीख आहे 6. 8 दिवसांपर्यंत तुमच्या माझी झोडी जोरात आहे 14 तारखेला. म्हणून बाबा आज तुम्हाला प्रेमानं सगळं देते बाबा. आणि शाहीर आज तुमच्याशी ही बायको, ही दादा प्रेमानच बोलते. पण जर बाबा जर है ना लाल लाल कलरची साडी, साडीचा कलर लाल, आणि माझ्या सोबतचा आला राजू माझ्या सोबतचा आल्यावर घाला लेंगा पांढरा आणि वरती कुर्ता असेल लाल, तर त्या खाली लेंग्याचा पांढरा कलर शाहीर आपोआप पिवळा होईल. एवढी मात्र काळजी घ्या. म्हणून प्रेमाचा विषय आपल्याला पडतो म्हणायचा आहे का विषय का काय माझं आजच्या कार्यक्रमासाठी माझा तरुण वर्ग जास्त आहे. मित्रांनो, या गर्दीमध्ये मी कोणाला डिव्हिजन बोलत निश्चितच नाही, पण प्रेम तुम्ही आम्ही सर्वांनी केलं. बरोबर ना? प्रेम असतं तुमचं आणि आमचं सेम असतं. म्हणून प्रेम सर्वांनी केलं. पण मित्रांनो, आवर्जून एवढंच सांगेन, ज्याच्यावरती प्रेम केला असाल, जिच्यावरती प्रेम केला असाल,
तिला मात्र कधी फसवू नका. काय म्हणतो? कारण माणसानं जर देव करून घातला तर भक्ताकडे जाऊन एका कोंबड्याने रागासाला काम होतो. पण माणसाची आसंडा माणसावरती बसली. 100 नाही 500 भगत खाली आणून अंगाराने धुपाला लावा, माणूस माणसात राहत नाही. म्हणून विषय आहे राधेचा. राधा या कानाला प्रेमाला काय सांगते म्हणून म्हणते, आणि नाही नात माझ्या तू भरला, तुझ्या बिना वेळा सरला, कान्हा सोबतीला नसताना, तरी अंतरात मी वरला. कथा आहे अहो अमर या प्रेमाची, वेडी राधा मिया घनश्यामाची. कान्हा, म्हणून सांगते तुला, अरे 14 वर्षाला तू माझ्यापेक्षा लहान होता, पण तुझ्यासाठी मी वेडी दिवाणी झाले होते, तरीही मला तू फसवलंस. म्हणून म्हणायचे 1 2 3 4. नयनात माझ्या तू भरला, तुझ्या बिना वेळा सरला, नयनात माझ्या तू भरला, तुझ्या बिना वेळा सरला, कान्हा सोबतीला नसताना, तरी अंतरात मी वरला. कथा आहे अमर या प्रेमाची, वेडी राधा मिया घनश्यामाची. कथा आहे अमर या प्रेमाची, वेडी राधा मिया घनश्यामाची. झालंस तू रे सखा, ही आठवली प्रेम कहाणी.
तरी जीवनात नाही रंग तुझ्या माशा पूर्व जन्माच्या वचनात केला तू भंग खोटी नाही रे कामाची वेडी राधा मी घनश्यामाची कथा आहे अमर या प्रेमाची वेडी राधा मी घनश्यामाची नयनात माझ्या तू भरला तुझ्या विना वेदना सरला काना सोबती गाण्याच गाला कधी अंतरात मी मरला कथा आहे अमर या प्रेमाची अहो कथा आहे अमर या प्रेमाची वेडी राधा मी घनश्यामाची